रामकृष्ण हरी मंडळी. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावम जगननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दिवाळीच्या तुम्हाला आपल्या परिवारास माझ्याकडून माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या या पर्व काळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपलं जीवन सुख आणि समृद्धी आणि आरोग्यदायी जावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दसरा आणि दिवाळी ज्या वेळेस रावणाचा वध होतो, भगवंताचा विजय होतो, म्हणजेच अधर्मापासून धर्माचा ज्या वेळेस विजय होतो त्यावेळेस जो सण केला गेला त्याला दसरा म्हणतात. आपले वाईट विचार त्या ठिकाणून काढून टाकून सगळं वाईट विचारांचा विसर पाडावा आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये यावे आणि लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून त्याला दसरा. आणि दिवाळी म्हणजे अंधकारापासून अंधकार आपल्या जीवनामधून निघून जावं आणि आपलं जीवन प्रकाशमय व्हावं असे संत महात्मे आम्हाला सांगतात. आणि दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे हरिजन भेटतील किंवा सखे संत जन भेटतील. दसरा आणि दिवाळी तोच आमचा सण आहे. हा सण खूप मोठा सण आहे. केव्हा सण होतो? ज्यावेळेस हरिजन भेटतील, ज्यावेळेस संत जन भेटतील. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आले घरा आणि तोची दिवाळी दसरा. कारण तो दिवाळी सण आणि दसरा कधी होतो आमच्यासाठी? तर संत जन भेटल्यानंतर संत काय करतात तर अंधकारापासून काढतात आणि आपलं जीवन प्रकाशमय करतात, दुःखापासून काढतात आणि सुखाची प्राप्ती करून देतात. जशा पद्धतीनं सूर्य उगवला की आपोआप अंधार नाहीशी होतो, तशाच पद्धतीनं हे दीपावलीचा जो पर्वकाळ आहे, ही दिवाळी जी आहे, जे आपण दिवे लावतो, दिवे लावल्यानंतर आपल्या जशा घरावरती प्रकाश पडतो, आपल्या घरामध्ये प्रकाश पडतो, आपल्या अंगणामध्ये प्रकाश पडतो, तशाच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रकाश पडावा आणि आपलं जीवन सुखमय आणि समृद्धी यश अशा पद्धतीचं आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं ही संत महात्मे आपलं जीवन कष्टमय करतात, पण दुसऱ्याला त्रास होऊ नये अशा पद्धतीनं वागत असतात. कारण काय आहे, संत असे आहेत की अपकार्यावरही उपकार करणारे संत आहेत. म्हणून या संतांची भेट व्हावी आणि आपल्याला ज्ञान प्राप्त करून देणारं कोण असेल तर संत महात्मे आहेत. म्हणून दसरा दिवाळी तोची आम्हा सण आणि सखे संत जन भेटतील. जीवन काय आहे, आयुष्य काय आहे, आपण कसं जगलं पाहिजे आणि आपण इहलोक सोडून परलोकाची प्राप्ती करून घेण्यासाठी, वैकुंठ धाम प्राप्त करून घेण्यासाठी जे परमधाम भगवंताचं आहे ते सुखकार आहे, तो सुख देणार आहे. जे कोणतं ठिकाण असेल तर भगवंताचं परमधामापर्यंत पोहोचण्याचं काम कोण करतं तर संत महात्मे करतात. आणि संत महात्मे आपल्याला जगण्याचा मार्ग सांगतात. म्हणून तरी ज्या वेळेस आम्हाला संत महात्मे भेटतात, कारण अज्ञानापासून काढून ज्ञानाकडे प्रवृत्त करतात, ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग सोपा करून देतात असे संत महात्मे. म्हणून तुकाराम महाराज संतांची भेट अगदी जीवनामध्ये महत्त्वाची आहे. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, आपुल्या पारखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये अगदी साधू थोर आहेत, संत महात्मे थोर आहेत. यांच्या पलीकडे दुसरं कोणताही थोर नाही. थोर फक्त संत आहेत. म्हणून संत जगामध्ये भेटले पाहिजे.
संत ओळखता आला पाहिजे आणि संतांची संगती लागली पाहिजे. या संगती जर संतांची लागली तर काय होते, तसं संतांच्या भेटीमुळे तो पद्मलाभ जोडला. कारण काय, भगवंताची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा संतांची भेट पाहिजे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. कारण काय, भगवंताची भेट घेण्यासाठी संतांची गरज आहे. आपल्याला या जीवनामधून सोपा मार्ग काढण्यासाठी संतांची गरज आहे. म्हणून संत आम्हाला ज्या ज्या वेळेस भेटतील त्यावेळेस जर सण कोणता असेल तर आमचा दसरा आणि दिवाळी आहे. म्हणून दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील, आमोप जोडील या पुण्याची या राशी. आणि आणखीन फायदा काय आहे तर संतांच्या भेटीमुळे पुण्य प्राप्त होतं. पुण्यामुळं सुख प्राप्त होतं. कारण पुण्यामुळं सुख आहे आणि पापामुळे दुःख आहे. म्हणून माणसानं पुण्य कमवलं पाहिजे. पैसा तर पैशाची गरज आहे, पैशाची गरज संसार भागवण्यासाठी आहे. परंतु जो पैसा आहे ते याच देशामध्ये चालतो. हा इथला जो पैसा आहे याच देशामध्ये चालतो. परदेशामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर तो पैसा आपल्याला तेथं चालत नाही, त्याचे बदल करावे लागते. त्याच्यामुळं हे इहलोक सोडून, हे मृत्यूलोक सोडून, हे जग सोडून गेल्यानंतर आपल्याला जे लागणारा जो पैसा आहे त्याला म्हणतात पुण्य. आणि ते पुण्य कशामुळं प्राप्त होतं तर सखे संत जन भेटतील, संतांच्या भेटीमुळे. कारण संतांची भेट झाली की संत आपल्याला काय शिकवतात तर पुण्य करायला शिकवतात. असत्य वागू नये, वाईट विचार करू नये, कुणाला त्रास देऊ नये. कारण या सर्व गोष्टी शिकवणारे कोण असतील तर संत आहेत. म्हणून आमोप जोडिल्या पुण्याची या राशी, पार त्या सुखाशी नाही आता. कारण अनेक पद्धतीने पुण्य कशा पद्धतीनं कमवता येईल हे आम्हाला संत महात्मे शिकवतात. त्याच्यामुळं संतांची संगती अगदी जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. जशा पद्धतीनं अन्न पाणी आणि निवारा अशा पद्धतीने नितांत गरज आहे, तशाच पद्धतीनं संतांची सुद्धा आपल्याला गरज आहे. म्हणून संतांची संगत आम्हाला मिळावी ही तुकाराम महाराज म्हणतात. कारण धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. एकदा संतांची भेट झाली तर संतांच्या भेटीमुळं काय होतो, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. कारण काय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे उदाहरण, वाल्या कोळी होता, अगदी सगळ्यांना मारत होता. परंतु सगळ्यांना मारून जे काही पाप त्याच्या माथ्यावरती बसलं होतं, त्याच्या जीवनामध्ये जे काही पाप झालं होतं ते पाप कधीही नष्ट होणार नव्हतं. परंतु नारद महर्षीची त्याला भेट झाली, त्या संताची भेट झाली, त्या साधुपुरुषाची भेट झाली, त्याच्यामुळं त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. भेट झाल्यानंतर नारद महर्षीनं त्याला एक मंत्र दिला. कोणता दिला तर राम म्हणा. पण राम राम म्हणायला लागला. राम म्हणता येत नव्हतं, मरा 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 म्हणायला लागला. त्यावेळेस नारद महर्षीनं सांगितलं मरा मरा तरी म्हणा. त्यावेळेस मरा मरा म्हणत 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 तो राम कधी म्हणायला लागला की त्याला सुद्धा कळलं नाही. आणि त्याचं जीवन असं सुखमय झालं. सुखमयच नव्हं, त्याच्या जीवनाची उच्च कोटीची क्रांती त्याच्या जीवनामध्ये झाली. कोणती झाली, जो चोर होता, जो वाईट होता, जो अतिशय अत्याचार करत होता, असा जो वाल्या कुळे होता, तो वाल्या कुळ्याचा तो वाल्मिक ऋषी कधी झाला हे सांगता येत नाही. ही शब्दातीत आहे. कारण संतांचं जर आपण विचार केला तर आपण शब्दाचा आपल्या बुद्धीच्या पलीकडे संतांचं महत्त्व आहे, संतांचं महात्म्य आहे. म्हणून संतांची भेट झाल्यानंतर काय शिकवतात तर राम नाम घ्यायला सांगतात आणि आपली वाचा पिकवतात. म्हणजे पिकली हे वाचा राम नामे. म्हणून आमुप जोडील या पुण्याची या राशी, पार त्या
सुखाशी नाही लेका. तुका म्हणे काय हो तर आई, जीव ठेवू पायी संतांची या. तुकाराम महाराज म्हणतात, असे संतांच्या ठिकाणी जीव त्यांच्या पायावरती ठेवावा तरी कमी आहे. म्हणून संत हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. पण संत संगत कधी होते तर आपल्याला कुठंतरी संत कसे ओळखता येतील, तर ज्यांचे विकार नाहीशी झालेले आहेत, ज्याने भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच जीवनामध्ये केलं नाही, आणि ते संत काय शिकवतात, तसं करुणी सायास शिकविती, सहज बोलणे हित उपदेश. कारण सहज बोलतात आणि उपदेश करतात, आणि आपल्या जीवनाचं कल्याण कसं होईल हेच जे साधतात, हेच विचार जेणे करतात ते संत असतात. म्हणून त्यांची संगती असावी. त्यांची संगत कुठे भेटेल तर आपण भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर संतांची भेट आपोआप होते, गुरुची भेट होते, अनुग्रह मिळतो. आणि अनुग्रह मिळण्यासाठी म्हणून आपण भजन करावं, कीर्तन करावं, नामस्मरण करावं, जेणेकरून भगवंताच्या नामामुळं आपल्या जीवनामध्ये कल्याण होते, भगवंताच्या नामामुळं संतांची भेट होते. एखाद्या वेळेस देव लगेच भेटेल, परंतु संत मात्र भेटत नाहीत. म्हणून संत भेटण्यासाठी पुण्य लागतं. म्हणून माणसानं पुण्य कमवावं. पुण्य कसं कमवता येईल तर नामस्मरणाने पुण्य कमवता येतं. आणि पुण्यामुळे सुख आहे, पापामुळे दुःख आहे. म्हणून आपल्याला सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आपल्या जीवनामध्ये पुण्य वाढवावं लागेल. कारण पुण्य वाढल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. जशा पद्धतीनं पैसा आपला बँकेत वाढला की आपल्याला जसं सुख वाटतं, बरं आता पैसा आहे भरपूर, मग तिला काळजी वाटत नाही पैसा असल्यानंतर. कसं तशाच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये पुण्य वाढलं की पुण्यामुळं काय आपल्याला इथं तर सुख मिळेल, यात नवल नाही. इहलोक सोडल्यानंतर, हे जग सोडल्यानंतर जे आपल्याला ज्या ठिकाणी वैकुंठ धाम मिळणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला लोक मिळणार आहे, त्या लोकामध्ये स्वर्ग मिळणार आहे. त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी जागा मिळते. म्हणून पुण्य माणसानं कमवावं लागतं. पण पुण्यामुळं आपल्याला संतांची भेट व्हावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांचे नावे. म्हणून पुण्य कमवण्यासाठी आपल्याला भगवंताचं नामस्मरणच करावं लागतं. म्हणून भगवंताचं नामस्मरण तुम्ही करा. म्हणून तुका म्हणे काय होऊ तर आहे, जीव ठेवू पायी संतांची या. जीव जरी संतांच्या पायावरती ठेवलं तरीही कमी आहे. म्हणून तो आमचा सण कोणता असेल तर संतांच्या भेटीमध्ये आम्हाला सण तो आहे. म्हणून तर दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. ज्यावेळेस संत मंडळी आम्हाला भेटेल त्यावेळेसच दिवाळी न दसरा आहे. म्हणून संतांची आपल्याला भेट व्हावी. रामकृष्ण हरी.